मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप बीडच्या एका कार्यकर्त्याकडून करण्यात आला। त्याने या संदर्भात जालना पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे। बीडमधूनच हा कट रचला गेल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे। जरांगे पाटील म्हणाले की हे सत्य आहे, कट शिजला गेला आहे, त्या घडून आणण्याचा किंवा घातपात करण्याचा कट आहे, हे आता उघडच होईल। जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घातले आहे, त्यामुळे लवकरच या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। हा कट खूप मोठ्या व्यक्तीनं रचला आहे, असा गौप्यस्फोट यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला। जरांगे पाटील पुढे म्हणाले की बाळ, तुला सांगतो, तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलास, असे आम्ही खूप बघितले आहेत। तू खूप चुकीचं पाऊल उचललं। ज्यांनी कट रचला त्यांना मी इशारा देत आहे। आम्ही मराठे आहोत एवढं लक्षात ठेव। मी खंबीर आहे। मराठा बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही शांत राहा। सध्या मी ते सर्व पुरावे पाहत आहे। जरांगे पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे मात्र राज्यात खळबळ उडाली आहे। कट रचणारा तो मोठा व्यक्ती कोण हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा।